विचार करा, आजची जर एखादी मुलगी असेल तर आजच्या परिस्थितीमध्ये आजची एखादी मुलगी आपल्या आई वडिलांचा विचार करत नाही. सगळ्याच मुलींच्या बाबतीत असं घडतं असं नाही, पण काही मुली अशा असतात की ज्या आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घालत असताना, ज्या आईने 9 महिने त्रास सहन केला, ज्या आईने जन्म देत असताना हाही विचार केला नाही की प्रसूतीच्या यातना सहन करत असताना मला किती वेदना होते, प्रसूत होत असताना कदाचित माझा मृत्यूही होऊ शकतो, ह्या गोष्टीचं ज्ञान असताना सुद्धा एखादी स्त्री एखाद्या बालकाला जन्म देते. आणि केवळ एवढंच नाही, लालन पालन पोषण करत असताना स्त्रीच्या आयुष्यातले 4-5 वर्ष हे सहज निघून जातात. ज्या स्त्रीजवळ लहान बालक आहे ना, त्या स्त्रीला परमार्थ सुद्धा करता येत नाही, त्या स्त्रीला स्वतःसाठी वेळही देता येत नाही, त्या स्त्रीला बालकाकडे प्रत्येक क्षणाला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आपल्या आयुष्यातला जो अमूल्य काळ आहे त्या बालकाच्या लालन पालन पोषणामध्ये तिला घालवावा लागतो. तेव्हा ते बालक लहानाचं मोठं होतं, समजदार होतं. जेव्हा बालक समजदार होतंय, लहानाचं मोठं होतंय, त्याही वेळेस स्त्रीच्या जीवनामध्ये त्याग एवढा असतो की ती स्त्री आपली मुलगी कुठे जायला नको, तिच्यावर वाईट संस्कार व्हायला नको म्हणूनही बघते, लक्ष ठेवते. आपल्या मुलबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून स्वतःच्या सुखांना दूर करून, स्वतःचे सुख, स्वतःची मौज मजा बाजूला ठेवून आपण कमावलेलं कष्टाचं धन आपल्या मुलीला कसं लावता येईल आणि भविष्य तिचं कसं चांगलं होईल, आपला मुलगा कसं उच्च शिक्षण घेईल, याच्यासाठी स्वतःच्या सुख दुःखांचाही विचार न करता पैसा मुला मुलींना लावतायत. आणि असं केल्यानंतर जे विवाह योग्य झालेले मुलं मुली आहेत ते काही दिवसांच्या भेटीमुळे एखादी मुलगी एखाद्या मुलाला पसंत करते, आई वडिलांना माहीत नसताना. कधी कधी एखादा मुलगा आई वडिलांना माहीत नसताना एखाद्या मुलीला पसंत करतोय आणि दोघांचं एकामेकावर एवढं प्रेम निर्माण होतंय की ज्या आई वडिलांनी दुःख सहन केलेलं आहे, ज्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार केलेला नाही, त्याच आई वडिलांना काही दिवसांच्या भेटीमुळे, त्या मुला मुलींच्या भेटीमुळे आपल्या आई वडिलांना ते विसरून जात आहेत आणि आपल्या आई वडिलांच्या इच्छेच्या विरोधात दुसऱ्या मुला मुली बरोबर ते विवाह करतायत. मग ते कुळ वेगळं असेल, गोत्र वेगळं असेल, समाज वेगळा असेल, आई वडिलांची इच्छा वेगळी असते, त्यांचे स्वप्न वेगळे असतात, त्यांना अपेक्षा वेगळ्या असतात की आपल्या मुलाच्या जीवनामध्ये असं घडलं पाहिजे. परंतु त्या अपेक्षांचा भंग करून त्यांना ठेच लागेल अशा पद्धतीचं वर्तन काही मुली आणि काही मुलं करतात, ज्याचा परिणाम मुलं मुली स्वतःच्या सुखाचा विचार करतायत, परंतु भविष्याचा विचार करत नाही की मी असं केल्यानंतर माझ्या आई वडिलांचं पुढचं जीवन कसं असेल, समाजामध्ये त्यांना मान वर करून जगता येईल का, नातेवाईक त्यांना काय म्हणतील. एखाद्या मुलीचा पाऊल चुकला तर ती मुलगी चुकल्यानंतर लोक काय म्हणतायत की आईचं लक्ष कुठे होतं. एखादा मुलगा जर बिघडला, एखाद्या मुलाने वाईट कार्य केलं तर समाज म्हणतोय की मुलगा बिघडेपर्यंत वडील काय करत होते. म्हणजे प्रश्नचिन्ह कुणावर उपस्थित होतंय, आई वडिलांना. म्हणजे आई वडिलांचा त्यागही वाया जातोय, त्यांच्या स्वप्नावरही पाणी पडतंय आणि त्यात भविष्यात त्यांना समाजामध्ये मानवर करूनही चालता येत नाही. आता विज्ञानवादी आणि कोणत्याही प्रकारचा विचार न करणारे या गोष्टींना एवढं सिरियसली घेत नाही. पण लक्षात ठेवा, काही गोष्टी आपल्या नियमाने निश्चित केलेल्या आहेत, त्या नियमाचं पालन आपल्याला करावंच लागतं. आणि
लक्षात ठेवा, आपले आई वडील जे आपल्याला शिकवतायत, सांगतायत, आपल्यासाठी जे निवडतायत ते कधीही वाईट असू शकत नाही, ते कधीही चुकीचं असू शकत नाही. आपले आई वडील जे आपल्यासाठी निवडतील ते कधीही चुकीचं निवडणार नाही, ते कधीही योग्यच निवडतील. म्हणून आपल्या आई वडिलांवर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. प्रत्येक मुलीने हा विचार केला पाहिजे की माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना मान खाली घालायची वेळ येता कामा नये. आणि आई वडिलांचंही कर्तव्य आहे की आपली मुलगी विवाह योग्य झाली की आज स्थिती अशी निर्माण झालेली की मुलगी अनेक प्रकारचे विषय समोर ठेवते. विवाह करायचा आहे परंतु आम्हाला असाच स्थळ पाहिजे, मुलाला नोकरी पाहिजेच, मुलाला शेतीही पाहिजेच, मुलाला घरही पाहिजे, मुलाकडे गाडीही पाहिजे, मुलाकडे संपत्तीही पाहिजे. या सगळ्या गोष्टींची अट एखादी मुलगी ठेवायला लागलेली आहे. आता सांगा, अशा जर अटी मुलींनी आजच्या कालावधीमध्ये ठेवल्या तर शेतकरी आई वडिलांनी आपल्या मुलांचे लग्न कुठे लावायचे? पैसा तर कुणीही कमवू शकते, आजच्या स्थितीला पैसा कुणीही कमवू शकते, पैसा कुणाहीकडे असू शकतो. परंतु जे शेतकरी आई वडील आहेत आणि ज्यांचे मुलं शेतकरी आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी काय करायचं? कुठून नोकऱ्या आणायच्या? कारण नोकऱ्या आहेत 100 आणि त्याच्या मागे मुलं आहेत 1 लाख. 1 लाख पैकी 100 जणांना नोकरी लागते, बाकीच्यांनी बिगर लग्नाचं राहायचंय का? आणि मुलीची अट असते, शेतकऱ्याची जरी मुलगी असेल तर तिचीही आता अट असते की मला तरी नोकरीवालाच मुलगा पाहिजे. एक विचार करा, ज्यांच्याकडे नोकरी असेल, ज्यांच्या मागे तुम्ही संपत्ती बघणार, वडिलांनी कमवलेली जर संपत्ती बघितली तर त्या संपत्तीच्या जोरावर एखाद्या मुलाचं लग्न होऊ शकतं. परंतु ज्या मुलाकडे बौद्धिक संपत्ती आहे अशा मुलाबरोबर जर विवाह केला तर असा मुलगा निश्चितच त्या मुलीला खऱ्या अर्थाने सुखी ठेवू शकतो आणि तिला शेवटपर्यंत आनंदी ठेवू शकतो आणि स्वाभिमानाने जीवन जगू शकतो. म्हणून स्वाभिमानाने जीवन जगणारे मुलं जे आहेत त्या मुलांना मुलींनी निवडलं पाहिजे. आणि आता महत्वाची अट आहे की नोकरी बरोबर शेतीही पाहिजे. त्या मुलींना प्रश्न विचारायचा आहे, त्या शेतीमध्ये तुम्ही कामाला जाणार का? नाही, शेतीत कामाला जाणार नाही, पण शेती पाहिजे. का पाहिजे? कारण मुलीच्या आई वडिलांना आणि मुलींना माहित आहे जर याची नोकरी जरी गेली तरी शेतीच्या बळावर हा मला वागवू शकतो, मला जगवू शकतो. म्हणून काही दिवसांनी शेतकऱ्यांचे दिवस सुद्धा चांगले येणार आहेत. कारण भविष्यामध्ये पैसा कितीही जरी झाला तरी मनुष्य पैशाची भाजी बनवू शकत नाही. फेसबुक आणि डाटा घेऊन पोट कुणीही भरू शकत नाही. कितीही रिचार्ज मारले तरी सुद्धा पोट भरणार नाही. शेवटी भाजी करण्यासाठी भाजीपालाच आणावा लागेल, चपाती बनवण्यासाठी धान्यच आणावं लागेल, तेव्हाच पोट भरेल. शेती हळूहळू कमी होऊ लागलेली, कारण जिकडे तिकडे घरं व्हायला लागलेले आहे आणि त्याच्यात शेती कमी लोकांकडे आहे. अशा कमी शेतामध्ये जी लोकसंख्या आहे ती मात्र वाढू लागलेली. म्हणून प्रत्येकाला अन्नधान्य भाजीपाला लागणारच आहे आणि भविष्य असं होईल की अन्नधान्य आणि भाजीपाला याची किंमत जेव्हा वाढेल त्यावेळेस नोकरदारापेक्षा शेतकऱ्याला मान अधिक मिळणार आहे. हे शेतकऱ्याचे दिवस चांगले आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकरी कोण आहे? बळी राजा आहे. तो कालही राजा होता, तो आजही राजा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राजाच राहणार आहे. आणि राजाची पत्नी ही राणीच राहणार आहे. कारण लॉकडाऊन जरी झालं होतं मागे आपण बघितलं तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपल्याला भाजीपाला लागलाच, धान्य लागलं. आपण कितीही दिवस लोटवण्याचा प्रयत्न केला तरी देखील डाळी साळीच्या व्यतिरिक्त आपल्याला घरामध्ये काही बनवता आलं नाही. आणि या डाळी कुठून येत आहेत? शेतामधूनच येत आहेत.
म्हणून अट ठेवणाऱ्या मुलींकडे ही एक गोष्ट महत्वाची आहे. एक म्हणजे त्या मुलीने एवढंच बघायचं आहे की मुलगा व्यसनी आहे की नाही. मुलगा कसा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे. मुलगीने दुसरं बघितलं पाहिजे, मुलाची भौतिक स्थिती कशी आहे. मुलगा स्वतःच्या पायावर कष्टाळू जरी असेल तर स्वतःच्या पायावर उभा राहून कष्ट करणारा जर असेल तर मुलीने एवढ्या जरी गोष्टी बघितल्या तरी तिचं भविष्य चांगलं आहे. ती स्वाभिमानाने जीवन जगू शकते. कारण वडिलोपार्जित कमवलेला धनावर कोणीही मजा मारू शकते. पण बुद्धी नसेल तर कमवलेलं धन सुद्धा जमीनदोस्त काही दिवसांनी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलीचं कर्तव्य एकच आहे, माझ्या आई वडिलांना कशा पद्धतीने सुख लागेल आणि विश्वास पाहिजे की माझे आई वडील माझ्या सुखासाठी चांगलाच नवरदेव मला बघून देतील. हे जे प्रेमविवाह आहेत ना, हे प्रेमविवाह नवीन नवीन चांगले वाटतात. कारण प्रेमामध्ये काही गोष्टी कॉमन आहे. तू मला फार आवडते, तुझे शब्द कानावर पडल्याशिवाय मला अजिबात करमत नाही, हे कॉमन आहे. तुझा चेहरा बघितल्याशिवाय मला जेवणही जात नाही, वगैरे वगैरे. तुला फोन केल्याशिवाय मला करमत नाही, हे नवीन नवीन आहे. हे काही दिवस चालते. परंतु आई वडील स्वाभिमानाने ज्याच्या बरोबर लग्न लावून देत आहेत त्यांच्या बरोबर केलेला संसार हा स्वाभिमानाने आणि शेवटपर्यंत पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही. हे जे प्रेमविवाह आहेत ना, फक्त 5 ते 10% प्रेमविवाह पूर्णत्वाला जात आहेत. 90% प्रेमविवाह फारकतीमध्ये जात आहेत. आणि मग मुला मुलींना वाईट वाटतं की मी हे काय केलं, माझ्या आईचं तेव्हा का ऐकलं नाही, माझ्या वडिलांचं मी का ऐकलं नाही, मी थोड्याशा सुखा करता, थोड्याशा माझ्या तारुण्यामध्ये होणाऱ्या चलबचली करता एवढा मोठा वाईट निर्णय का घेतलेला असेल. म्हणून माझ्या तरुण भगिनींना माझी विनंती आहे आणि मातांनाही विनंती आहे की आपल्या मुलीकडेही लक्ष देत असताना कटाक्षाने लक्ष द्यायचे. आणि त्या भगिनींनाही विनंती आहे की जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांवर विश्वास असू द्यायचा की माझे आई वडील माझ्यासाठी अयोग्य कधीही निवडणार नाही आणि ते जेही निवडतील त्याच्याने माझं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. देवी सावित्रीचा